आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. ठाकरे गटाच्या खासदारांच्या बैठकीवरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मातोश्रीवर आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला पक्षाचे काही खासदार प्रत्यक्ष उपस्थित राहिले नाहीत. 4 खासदारांनी ऑनलाईन माध्यमातून सहभाग नोंदवल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. आमच्या पक्षामध्ये आमच्या बैठकात काय चाललंय ह्याच्यावरती उगाच अफवा पसरवणं, चुकीच्या बातम्या देणं हे योग्य नाही. काल शिवसेना खासदारांची एक बैठक नेहमीप्रमाणे मातोश्रीवरती शिवसेना पक्षप्रमुखांनी आयोजित केली. अशा बैठका नेहमी होत असतात. त्या बैठकीला मुंबईतले 3ही खासदार उपस्थित होते. अरविंद सावंत होते, अनिल देसाई होते, संजय दिना पाटील होते आणि नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे हे उपस्थित होते प्रत्यक्ष. उर्वरित 5 खासदारांशी आधीच चर्चा झाली होती आणि त्यांच्या अडचणी ज्या आम्ही समजून घेतल्या होत्या आणि त्या अडचणी योग्य होत्या. आणि मी काल आपल्याला माहिती दिली की यवतमाळ वाशिमचे खासदार जे संजय देशमुख आहेत त्यांच्याकडे त्यांच्या मुलीच्या लग्नासंदर्भात कार्य सुरू होतं. नागेश अष्टीकर हिंगोलीचे खासदार आहेत, त्यांनी काल पत्रकार परिषद घेऊन सांगितलं त्यांचा मुलगा निवडणुकीला उमेदवार उभा आहे विधान परिषदेत. ओमराजे निंबाळकर यांचा मुलगा वय वर्ष 10 हा दीनानाथ मंगेशकर रुग्णालय पुण्यात गेल्या काही काळापासून उपचार घेतो. 10 वर्षाचा मुलगा. भाऊसाहेब वाघचौरे यांच्या पत्नी आजारी आहे, त्या इस्पितळामध्ये आहे. आणि या सगळ्यांशी आधीच चर्चा झाली होती किंवा त्यांनी जो पर्याय दिला की साहेब आम्ही व्हर्च्युअली म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला उपस्थित राहतो. ही आता जगभरातली एक पद्धत आहे. मोदीसुद्धा राहतात अशा प्रकारे उपस्थित आणि देवेंद्र फडणवीस राहतात. संजय बंडू जाधव यांच्याशी उद्धवजींशी चर्चा झाली. ते पुढल्या 2 दिवसामध्ये उद्धवजींच्या भेटीसाठी येत आहे. अशा तऱ्हेनं लोकसभेतल्या 9 खासदारांनी कालच्या बैठकीत पूर्णपणे संवाद साधला आणि चर्चा केली. ज्या खासदारांवर संशयाची सुरी आहे तेच खासदार अनुपस्थित राहणे. कारण मागील काही दिवसांपासून चर्चा आहे बंडू जाधव संदर्भात. बंडू जाधव हे महाविकास आघाडीच्या कालच्या परभणीच्या बैठकीमध्ये सुद्धा उपस्थित राहिले. तुमच्या माहितीसाठी सांगतो की जेव्हा शिवसेना फुटली, काही ते 30-40 लोक गेले, तेव्हा ज्यांच्यावर संशय नव्हता तेच आधी गेले. संशय असणं किंवा नसणं हा इथे विषयच नाही ना. कोण म्हणते संशय कोण ठेवणार आणि कोणी ठेवायचा? आमच्या खासदारांवरती पूर्ण विश्वास आहे आणि यापुढेही राहील. पण लोकसभेत 12:30च्या बैठकीला मुंबईतले खासदार संजय दिना पाटील हे 2 वाजता येतात. ते वेगवेगळी कारणे देतात. आम्हाला सांगतात की माझ्या कारचा अपघात झाला होता. कदाचित पक्षाला त्यांनी कारण सांगितलं की कुठच्या मयत यात्रेत. बरं, ही का चर्चेची जागा आहे का इथे? नाही बघा, जी काही सांगितली ते जाते असं आहे की पत्रकारितेतले हे प्रश्नोत्तर नाही आहे. त्यांनी काय कारण दिलं, मी काय कारण द्यायचं. त्यांच्या गाड्यांना अपघात झाला हे खरं आहे. ते ठाण्यातील एका दुःखद प्रसंगातून घाईघाईने येण्यासाठी निघाले आणि गाड्यांना अपघात झाला हे सत्य आहे. ह्याच्यावर तुम्हाला शंका घेण्याचं कारण नाही. ते पक्षाबरोबर एकनिष्ठेनं काम करत आहेत. ते आले काल धावत पक्षात बैठकीला. त्यात तुम्हाला कशा करता एवढं अस्वस्थ वाटण्याचं कारण? ते आले म्हणून तुम्हाला वाईट वाटतंय का? बैठकीला नाही, ते बैठकीला हे सगळे खासदार उपस्थित राहिले याच्याबद्दल काही पत्रकारांच्या काही पोटामध्ये काही अडचणी निर्माण झाल्यात का? त्यांनी सांगायला पाहिजे की बाबा ते कसे काय आले, आम्हाला आमच्या बातम्या गेल्या. नाही राऊत साहेब, आम्हाला काहीच एक मिनिट थांबा. आम्हाला काहीच अडचण नाही. पण हे खासदार शिंदेबरोबर स्वतः दिसतात, त्यांच्या बैठकांमध्ये दिसतात, त्यांच्या मंत्र्यांनी ठेवलेल्या स्नेहभोजनाला दिसतात. शिंदे त्यांच्या प्रकृतीच्या आणि शिंदेच्या दिसतात.
असं सगळं असताना संभ्रम निर्माण करण्यासाठी, अशा प्रकारे संभ्रम निर्माण करण्यासाठी शिंदे किंवा भाजपचे लोक असे उपद्व्याप करत असतात. या क्षणी हे सगळे खासदार शिवसेनेबरोबर आहेत. त्याच्यामुळे काय तुमचं जे कुठलं ऑपरेशन वगैरे होतं, टायगर ऑपरेशन हा, ते फुस. आता आम्ही ऑपरेशन वुल्फ करू ना. म्हणजे नक्की काय ऑपरेशन वुल्फ होतं ना. टायगरचं ऑपरेशन कसं करणार तुम्ही मला सांगा. वाघ तुम्हाला हात लावू देईल काय? वाघाला तुम्हाला ती गुंगीत आणावं लागतं, ते लांबून इंजेक्शन, वाघाला घाबरतात, लांबून एक इंजेक्शन मारावं लागतं गुंगीचं. मग तो वाघ आहे का, डोळे उघडलेत का वगैरे बघून मग जाऊन त्याला त्याचे पाय बांधावे लागतात. हे शक्य नाही आमच्याकडे. पण ते वाद दुरावा ठेवून आहेत पक्षप्रमुखांपासून. अजिबात नाही. बडदा पण दिला. वाघ मोकळा जंगलामध्ये फिरताय. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.